नमस्कार रसिक प्रेक्षको, ज्योतिषवाणी टीव्हीच्या एका अत्यंत विशेष आणि कदाचित तुमच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या भागात तुमचं स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर मिथुन राशीच्या जातकांसाठी एका नव्या युगाची नांदी आहे. तुम्हाला कधी असं वाटलंय का की तुमच्याकडे प्रचंड टॅलेंट आहे, तुम्ही लोकांसाठी खूप काही करता, पण बदल्यात तुम्हाला फक्त उपेक्षा मिळते? रात्रीच्या शांततेत जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा असं वाटतं का की नियतीने तुमच्यासोबत काहीतरी अन्याय केलाय? जर तुमची रास मिथुन असेल तर आजचे हे 15 मिनिटं तुमच्या आयुष्यातील मागच्या 15 वर्षांचं दुःख पुसून टाकण्याची ताकद ठेवतात. आकाशमंडळात एक अशी हालचाल झाली आहे जी शतकातून एकदाच होते. ज्योतिषशास्त्रात याला अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली मानलं जातं, राजसुख योग. पण सावध रहा, हा योग प्रत्येक मिथुन राशीच्या व्यक्तीला मिळेलच असं नाही. हा योग एका कोड्यात अडकलेला आहे. तो कोडा कसा सोडवायचा? तुमच्या घरात कोणत्या अशा 3 वस्तू आहेत ज्या या योगाला रोखून धरत आहेत? आणि सर्वात महत्त्वाचं, येत्या काळात तुमच्या बँक बॅलन्समध्ये जो बदल होणार आहे तो तुम्ही पचवू शकाल का? आजच्या या महाव्हिडिओमध्ये आपण सखोल विश्लेषण करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं का गरजेचं आहे? कारण व्हिडिओच्या मध्यभागी मी एक असा गुप्त संकेत सांगणार आहे जो जर तुम्हाला गेल्या 3 दिवसांत दिसला असेल तर समजा साक्षात लक्ष्मी तुमच्या दारात उभी आहे. चला सुरू करूया मिथुन राशीच्या भाग्योदयाचा हा प्रवास. निवेदिका. मिथुन राशीच्या लोकांनो, तुमच्या स्वभावात एक विलक्षण जादू आहे. तुम्ही बुधाचे अधिपत्य असलेले लोक आहात. तुमची वाणी, तुमचं चातुर्य हे तुमचं शस्त्र आहे. पण गेल्या काही काळात हेच शस्त्र बोथट झाल्यासारखं तुम्हाला वाटत होतं ना? ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचा श्रेय दुसऱ्यानेच लाटलं. व्यवसायात पैसा गुंतवला पण परतावा शून्य मिळाला. अगदी कुटुंबातही तुम्हाला गृहीत धरलं गेलं. तुमच्या मनातील ही खंत मला ठाऊक आहे. पण ज्योतिषशास्त्र सांगतं की अंधार जितका गडद होतो तितकीच पहाट जवळ असते. आता शनिदेवाची 7.5 असो किंवा ढैया, त्यांच्या प्रभावातून मुक्त होत असतानाच हा राजसुख योग तुमच्या कुंडलीत प्रवेश करत आहे. हा योग म्हणजे काय? राजसुख म्हणजे केवळ पैसा नाही. राजसुख म्हणजे समाजात मिळणारा तो मान जिथे लोक तुमच्या शब्दाला किंमत देतील. राजसुख म्हणजे अशी संपत्ती जी पिढ्यानपिढ्या टिकेल. आणि राजसुख म्हणजे असं आरोग्य जे तुम्हाला या सर्व सुखांचा आनंद घेऊ देईल. निवेदिका. आता तंत्रशुद्ध पद्धतीने समजून घेऊया की हा योग तुमच्या आयुष्यात नक्की काय बदल घडवून आणणार आहे. याचे 5 मुख्य स्तंभ आहेत. 1. भाग्याचा महाउदय. तुमच्या नशिबाचं कुलूप आता उघडणार आहे. आत्तापर्यंत तुम्ही 10 पावलं चालायचात तेव्हा 1 पाऊल यश मिळायचं. आता तुम्ही 1 पाऊल टाकाल तर नशीब तुम्हाला 10 पावलं पुढे नेईल. अप्रत्यक्षित लॉटरी, वडिलोपार्जित संपत्ती किंवा जुन्या गुंतवणुकीतून अचानक धनलाभ होण्याचे हे संकेत आहेत. 2. शत्रूंचा नायनाट. तुमचे नशिबाचे कुलूप आता उघडणार आहे. आत्तापर्यंत तुम्ही 10 पावलं चालायचात तेव्हा 1 पाऊल यश मिळायचं. आता तुम्ही 1 पाऊल टाकाल तर नशीब तुम्हाला 10 पावलं पुढे नेईल. अप्रत्यक्षित लॉटरी, वडिलोपार्जित संपत्ती किंवा जुन्या गुंतवणुकीतून अचानक धनलाभ होण्याचे हे संकेत आहेत. 2. शत्रूंचा नायनाट. मिथुन राशीच्या लोकांचे शत्रू गुप्त असतात. ते तुमच्यासमोर गोड बोलतात पण मागे खड्डा खणतात. राजसुख योग सुरू झाला की हे शत्रू स्वतःच्याच जाळ्यात अडकतील. तुम्हाला काहीही करण्याची गरज उरणार नाही. राजयोग तुमच्यासाठी ढाल बनून उभं राहील. 3. करिअरमध्ये किंग मेकर भूमिका. जर तुम्ही नोकरीत असाल तर आता तुम्ही केवळ कर्मचारी राहणार नाही. तुमच्याकडे अशा जबाबदाऱ्या येतील जिथे तुम्ही निर्णय घ्याल. राजकारणात किंवा सामाजिक क्षेत्रात असलेल्या मिथुन राशीच्या लोकांसाठी हे वर्ष सुवर्ण काळ ठरेल. तुमच्या नावाचा डंका वाजेल. 4. मानसिक शांती आणि तेज. राजसुख योगाचा सर्वात मोठा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसेल. तुमच्या बोलण्यात एक वेगळाच आत्मविश्वास येईल. जे लोक तुम्हाला टाळत होते तेच आता तुमचा सल्ला घ्यायला येतील. तुमच्या शब्दांना राजशाही वजन प्राप्त होईल. 5. नातेसंबंधातील गोडवा. जर तुमच्या वैवाहिक आयुष्यात तणाव असेल तर हा राजयोग तो तणाव दूर करेल. जोडीदाराच्या नावावर केलेल्या कामात तुम्हाला दुप्पट यश मिळेल. अविवाहित जातकांसाठी अत्यंत राजशाही घराण्यातून स्थळ येण्याचे योग आहेत. निवेदिका. पण मित्रांनो, सावध रहा. हा योग आला म्हणजे सर्व काही आयतं मिळेल असं नाही. हा योग जितका शक्तिशाली आहे तितकाच तो शिस्तप्रिय आहे.
मिथुन राशीच्या जातकांनी या काळात 3 मोठ्या चुका टाळल्या पाहिजेत, अन्यथा हा योग तुमच्या हातातून वाळूसारखा निसटून जाईल. पहिली चूक, वाणीचा अतिवापर. मिथुन राशीचे लोक खूप बोलके असतात, पण या काळात तुमच्या मनातले प्लॅन्स कोणालाही सांगू नका. नजर लागणे ही गोष्ट काल्पनिक नाही, ती ऊर्जा आहे. तुमच्या यशाची बातमी तेव्हाच बाहेर येऊ द्या जेव्हा ती पूर्णत्वास जाईल. दुसरी चूक, घरातील ईशान्य कोपऱ्याकडे दुर्लक्ष करणे. राजसुख योग हा दैवी कृपा आहे. जर तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात कचरा असेल, जुन्या मोडक्या वस्तू असतील किंवा तिथे अंधार असेल, तर हा योग तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही. आजच तो कोपरा स्वच्छ करा आणि तिथे एक तुपाचा दिवा लावा. तिसरी चूक, आळस आणि विलंबाची सवय. नशीब संधी देतं, पण मेहनत ती संधी पकडते. उद्या करू ही वृत्ती या राजयोगाला गरिबीत बदलू शकते. मिथुन राशीच्या लोकांनी या काळात पहाटे उठण्याची सवय लावून घ्यावी, कारण पहाटेची ऊर्जा तुमच्या बुधग्रहाला बळकट करते. निवेदिका. व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला एका गुप्त संकेताबद्दल सांगितलं होतं. जर तुम्हाला गेल्या काही दिवसांत तुमच्या स्वप्नात पांढरा हत्ती दिसला असेल, किंवा तुम्हाला अचानक रस्त्यात पडलेलं नाणं मिळालं असेल, किंवा एखादी लहान मुलगी तुमच्याकडे बघून हसली असेल, तर समजा तुमचा राजसुख योग सक्रिय झाला आहे. आता या योगाची ताकद 10 पटीने वाढवण्यासाठी एक छोटा पण अमोघ उपाय करा. दर बुधवारी सकाळी आंघोळ केल्यानंतर एका हिरव्या कापडात मुगाची डाळ आणि एक तांब्याचं नाणं बांधा. हे गाठोडं तुमच्या घरातील तिजोरीत किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवा आणि ओम ब्राम ब्रीम ब्रौम सह बुधाय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करा. हा उपाय तुमची बौद्धिक शक्ती इतकी वाढवेल की मातीला हात लावाल तर त्याचं सोनं होईल. हा माझा शब्द आहे. निवेदिका. तर मिथुन राशीच्या माझ्या लाडक्या भावांनो आणि बहिणींनो, तयार रहा. तुमच्या आयुष्यातील दुःखाचे दिवस आता इतिहास होणार आहेत. राजसुख योग तुमच्या दारावर टकटक करतोय. फक्त तो ओळखण्याची दृष्टी ठेवा. तुमची जन्मतारीख कमेंट्समध्ये नक्की लिहा, जेणेकरून मी तुम्हाला वैयक्तिकरित्या सांगू शकेल की तुमच्या कुंडलीत हा योग किती प्रबळ आहे. हा व्हिडिओ तुमच्या त्या मिथुन राशीच्या मित्राला नक्की शेअर करा, कारण तुमची एक मदत कोणाचं तरी आयुष्य बदलू शकते. ज्योतिषवाणी टीव्हीला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण पुढचा व्हिडिओ मिथुन राशीच्या आर्थिक क्रांतीवर असणार आहे. तो चुकता कामा नये. बप्पा तुम्हा सर्वांना राजसुख देवो हीच प्रार्थना. धन्यवाद. जय महाराष्ट्र.